हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू प्रियंका टेंभुर्णे व्लॉग्स चॅनल। आज मी घेऊन आले आहे एक नवीन विषय, ते म्हणजे आहे मँगो हलवा म्हणजेच आंब्याचा शिरा। पण त्याचबरोबर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अगोदर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून सबस्क्राईब करा। चला तर बघूया। तुम्हा सगळ्यांनाच माहिती असेल की सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे, त्यामुळे खूप छान हापूस आंबा आणि वेगळ्या प्रकारचे आंबे बाजारात येत आहेत। हा शिरा मी बनवला आहे हापूस आंब्यापासून, पण तुम्ही कुठला पण आंबा यूज करून हा सुंदर असा सात्विक, सोजवळ आणि अतिशय सुंदर लागणारा हा शिरा तुम्ही घरी बनवू शकता। यासाठी आपल्याला अगदी छोटी आणि सिंपल प्रोसेस अशी फॉलो करायची आहे, ती मी आतामध्ये दिली आहे। तर यासाठी आपल्याला घ्यायचं आहे 4 गोष्टी, ते म्हणजे 1 वाटी रवा, काही चॉप केलेले ड्रायफ्रूट्स जे की मी काजू आणि बदाम घेतले होते, 1 वाटी हापूस आंब्याचा पल्प जे की मी हापूस आंब्याला कट करून त्याचा पल्प काढून घेतला, आणि थोडंसं इलायची पावडर। त्यानंतर मी इथे कढई घेतली आहे। कढईमध्ये मी 2 चमचे दाखवल्याप्रमाणे तूप घातलेलं आहे, आणि त्यानंतर मी याच्यामध्ये घातला आहे 1 वाटी रवा। 1 वाटी रवा घातल्यानंतर त्याला साधारणतः आपल्याला लो फ्लेमवरती 10 मिनटं परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यानंतर ते जर तुम्हाला कदाचित असं ह्या सोनेरी रंगाचं, किंचित सोनेरी रंग आलेलं असं दिसेल। त्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे चॉप केलेले ड्रायफ्रूट्स। ते चॉप केलेले ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर आपल्याला अजून त्याला परतून घ्यायचं आहे। परतून घेतल्यानंतर आपल्याला फ्लेम आपली अगदी लो असायला हवी इथे, आणि फ्लेम आपली लो असताना आता बघा, तुम्ही बघू शकता मी इथे ड्रायफ्रूट्स घातले आहे। त्यानंतर परत आपल्याला याला ढवळून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे कार्डमम पावडर म्हणजेच इलायची पावडर जी आपण केली होती सुरुवातीला, इथे मी हाफ टेबलस्पून इलायची पावडर अशी यूज केलेली आहे, ती मी इथे घालते आहे। ती इथे टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला याला छानपैकी परतून घ्यायचं आहे। त्यानंतर मग आता आपण इथे हे परतल्यानंतर आपण आता इथे साखर घालणार आहोत। तर यासाठी तुम्हाला आवडेल अशी साखर तुम्ही तेवढी क्वांटिटी ऑफ साखर घेऊ शकता। मी इथे जी आपली वाटी असते त्या वाटीमध्ये हाफ ऑफ द वाटी मी साखर जे आहे ते घेतली होती। अराउंड 3/4 भाग तुम्ही म्हणू शकता, एवढी साखर मी घेतली होती। तर तुम्ही आपल्या आवडीनुसार जेवढं तुम्हाला गोड लागते त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता। त्यानंतर मी एक इथे पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये मी अराउंड हाफ ग्लास ऑफ मिल्क म्हणजेच अर्धा ग्लास दूध घेतलेलं आहे, आणि त्यामध्ये मी थोडंसं पाणी देखील ॲड केलं आहे, म्हणजे जवळपास 1/4 ग्लास मी पाणी ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये। त्यानंतर त्याला छानपैकी गरम करून घेतलं मी 5 मिनटे। मग त्या दुधाला मी रव्यामध्ये जे आपलं मिश्रण होतं त्यामध्ये टाकलं आहे। ते टाकल्यानंतर मी छानपैकी त्याला ढवळून घेतलं आहे, आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता त्याची स्टेज ही अशी दिसेल तुम्हाला। त्यानंतर आपलं जे मँगोचं जे पल्प होतं ते मी आता सगळं पल्प याच्यामध्ये टाकलं आहे। थोडं करत मी जरा टाकलं आहे, आणि त्याला मी छानपैकी ढवळून मिक्स करून घेते आहे। काही ठिकाणी तुम्ही बघू शकता थोडं आंबा दिसतो आहे, कारण हे त्याला आपल्याला प्रॉपरली छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर झाकण बंद करून आपल्याला 5 मिनटं राहू द्यायचं आहे। 5 मिनटं राहू दिल्यानंतर तुम्ही बघाल तुम्हाला शिरा जे आहे ते असा दिसणार आहे। असा दिसल्यानंतर मग तुम्ही शिऱ्याला अजूनपैकी ढवळून घ्या छानपैकी। आता तुम्ही काय करणार, इथे तुम्हाला 2 चमचे याच्यामध्ये तूप घालायचं आहे। 2 छोटा चमचा, अगदी आपला पोहे खायचा चमचा जो असतो ते 2 चमचे आपल्याला इथे तूप घालायचं आहे। 2 चमचे तूप घातल्यानंतर आपल्याला अजून तिथे छानपैकी ढवळून घ्यायचं आहे। ढवळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला हलवा जो आहे तो ऑलमोस्ट रेडी झाला आहे। तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आलेलं आहे, किती छान फुललेला आहे, बिलकुल चिकटसुद्धा झालेला नाही आहे। छानपैकी तूप जे आहे ते रिलीज होत आहे तिथला। त्यानंतर मी या प्रकारे याला प्लेटिंग केली होती। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि उत्तम असं सात्विक आणि सोजवळ तुमचं अप्रतिम लागणारा हा आंब्याचा शिरा तयार झालेला आहे। मस्त ट्राय करा घरी आणि खात राहा। थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ।